तरी शेतातून मी भाजी आणलेली आहे हरभऱ्याची आणि ती कशी बनवायची तुम्हाला दाखवणार आहे. हे आता आपल्याला ही भाजी आहे ना हे असं झाडून घ्यायची आहे. ह्याच्यावरचे आळ्या जे आहेत ना ते निघून जातात. हे बघा असं हे असं केलं की सगळं ती माती वगैरे असते ना ती सगळे खाली पडते. ही भाजी धुवून करत नसतात कारण ह्याच्यावरचा जो आंबटपणा असतं ना ते निघून जाते. त्याच्यामुळं भाजीला चव येत नाही. कारण ही भाजी असं हाताने असं झटकून साफ करून मग करायचं. तर इथं आपण हरभऱ्याच्या भाजीसाठी लागणारं साहित्य काय काय बघू शकता. इथं आहे मी लसणाच्या तर इथं मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत बारीक ठेचून. इथं मीठ आहे आणि इथं शेंगदाण्याचं कूट बघा बारीक वाटून घेतलेलं आहे शेंगदाणे भाजून. आणि मिरची आहे इथं लाल तिखट. तुम्ही हिरवी मिरची बी टाकू शकता. या ठिकाणी मी लाल तिखट घेतलेलं आहे आणि इथं मीठ आहे. तर आता ह्याच्यामध्ये की आपण मिरची टाकून घेऊया. त्याच्यानंतर हे शेंगदाण्याचं कूट आणि मीठ चवीनुसार मीठ. आता हे मिक्स करून घेऊया चांगलं भाजीला. आता मिक्स झालेलं आहे. आता मी कढई ठेवणार आहे गॅसवर. तिथं कढई गरम झाले. कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया. तेल गरम झालं की लगेच आपण याच्यामध्ये मोहरी टाकून घेऊया. मोहरी तडतडली की आपण याच्यात बारीक वाटलेला लसूण टाकून घेऊ. लसणाला चांगलं लालसर रंग आला की भाजी टाकू आपण याच्यामध्ये. बघा लाल रंग आलाय. आता त्यात भाजी टाकून घेऊया आपण. भाजी टाकली की ह्याला असं हलवून घ्यायचं आणि नंतर थोडा पाण्याचा शिंतोडा टाकून घ्यायचा. म्हणजे भाजी शिजायला चांगलं. म्हणजे भाजी चांगल्या प्रकारे शिजते आहे. म्हणजे तेल टाकलेलं सगळं भाजी शोषून घेते ते मध्ये. आपण ह्याच्यावर प्लेट पालती घालूया. आता एक 5 मिनिट शिजायला लागते भाजीला. तुम्ही बघू शकता की बघा भाजी आपली छान शिजलेली आहे. ही भाजी आता आपली खाण्यासाठी तयार झाली. बघा आता ही भाजी खाण्यासाठी रेडी झालेली आहे. छान भाजी खायला लागते.